DRG Kids. गोष्ट गोपीची जादुई सायकल. लक्ष्मणपूर गावात गोपी आणि त्याची आई लक्ष्मी राहत असे. त्याची आई लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरात काम करून त्यांचं घर चालवत असे. गावातल्या दुसऱ्या मुलांना सायकल चालवायला बघून त्याची पण इच्छा व्हायची. राजू दादा, मला तुझी सायकल चालवायला दे ना. मी एक फेरी मारून तुला परत देईन. गोपी, तू गरीब आहेस. आईने सांगितलंय गरीब मुलांना सायकल द्यायची नाही. आणि हो, तू आता माझ्याशी बोलत जाऊ नकोस. राजू असं म्हणून सायकल चालवत पुढे निघून जातो. गोपी बिचारा उदास होऊन जातो आणि विहिरीत एक दगड मारतो. जेव्हा तो घरी येतो तेव्हा त्याची आई लक्ष्मीला म्हणतो, आई, मला एक सायकल आणून दे ना. बाळा, सायकलसाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत. आई, सगळी मुलं सायकल चालवतात. माझीही इच्छा होते सायकल चालवायची. तू मला काहीच नाही देत आई. गोपी रडू लागतो. रडत रडत तो घरातून बाहेर निघून जातो आणि एका तलावाच्या किनारी बसून जातो. तेवढ्यात तिकडे एक साधू बाबा येतात आणि गोपीला तू म्हणतात, इतकं दुखी का आहेस मुला? मला सायकल हवी आहे. सगळ्या मुलांकडे सायकल आहे, माझ्याकडेच नाहीये. आणि मला कोणीही स्वतःची सायकल चालवू देत नाही. रडू नकोस बाळा, मी देईन तुला सायकल. इतकं म्हणून साधू बाबा त्यांच्या पिशवीतून एक छोटीशी चमत्कारी सायकल काढून गोपीला देऊन देतात. हे घे, ही जादुई सायकल आहे. हिच्याविषयी कोणालाही काहीच सांगू नकोस. पण ही तर खूप छोटी आहे. मी हिला कशी चालवू बाबा? ही सायकल तुझ्या इच्छेनुसार लहान आणि मोठी होऊ शकते. साधू बाबा तिकडून सायकल देऊन गायब होऊन जातात. गोपी सायकलला आलटून पालटून बघतो आणि आजूबाजूला बघून गोपी सायकलला म्हणतो, मला तुला चालवायचं आहे. तू मोठी होशील का? तेवढ्यात सायकल मोठी होऊन जाते. गोपी थोडासा घाबरतो. तेवढ्यातच सायकलमधून आवाज येते. घाबरू नकोस गोपी, सीटवर बस. गोपी सीटवर बसून जातो आणि सायकल चालवायला लागतो. तो खुश होऊन जातो. तो सायकलच्या 2-3 फेऱ्या मारतो आणि मग सायकलवरून उतरून म्हणतो, आता तू परत छोटी हो. सायकल छोटी होऊन जाते. गोपी सायकलला आपल्या पॅन्टच्या खिशात ठेवतो आणि आनंदाने स्वतःच्या घराकडे जाऊ लागतो. आता मी सगळ्या मुलांना माझी सायकल दाखवेन. लक्ष्मी घरात जेवण बनवतीये. ती गोपीला म्हणते, गोपी, कुठे गेला होतास? जा, हातपाय धुवून घे आणि जेवायला बस. आई, मी तलावाजवळ गेलो होतो आणि मी तुझ्यावर चिडलो नाहीये. बाळा, आपल्याकडे जास्त पैसे नाही आहेत. आई, तू चिंता नको करूस. मी खूप पैसे कमवीन आणि तुला सगळ्या गोष्टी आणून देईन. हो बाळा, तू जेव्हा मोठा होशील ना, तेव्हा खूप पैसे कमाव. गोपी जेवण झाल्यावर झोपायला निघून जातो आणि लक्ष्मी भांडी घासत घासत स्वतःशीच गप्पा मारत बसते. देवा, मी काय करू? कुठून आणू इतके पैसे? मी कशी आई आहे? गोपीसाठी एक सायकल पण नाही आणू शकत. माझ्या मुलाची एकही इच्छा पूर्ण नाही करू शकत. मला माफ कर बाळा. गोपी आईच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतो. आई जवळ येतो आणि तिचे डोळे पुसतो. आईला मिठी मारतो आणि तो म्हणतो, आई, तू रडू नकोस. मला काहीही नकोय. आजपासून मी काहीही मागणार नाही. तू जसं सांगशील मी तसंच करीन. नको रडूस आई. तूच तर माझा आधार आहेस बाळा. आई, तू बघ, खूप लवकर आपली स्वप्न पूर्ण होतील. काळजी नको करूस आई, मी आहे ना. हो बाळा, आता झोप जा. जा. गोपी आईच्या कपाळाची पप्पी घेऊन म्हणतो, माझी लाडकी आई. गोपी त्याच्या पलंगावर त्याच्या लहानशा सायकल सोबत झोपू लागतो. सायकलवर हात फिरवतो. सायकलच्या पुढे असलेला लहान दिवा जळू लागतो. त्यातून प्रकाश येतो. बरं, माझी लाडकी छोटीशी सायकल, तू पण झोपून जा आणि मी पण झोपून जातो. उद्या तलावाजवळ जाऊन आपण मुलांना धडा शिकवूया. ठीक आहे गोपी, मला तुझ्याबरोबर मजा येते. तू एक चांगला मुलगा आहेस. तुझी आई पण खूप चांगली आहे. बरं, तुझं नाव काय आहे? तू मला जॉनी म्हणून बोलवू शकतोस. बरं जॉनी, आता आपण दोघे नेहमी एकत्र राहू. हो गोपी, चला आता आपण झोपून जाऊया. सायकलचा दिवा बंद होऊन जातो. गोपी तिला चादर ओढून देतो. दोघे झोपून जातात. दुसऱ्या दिवशी गोपी सायकल चालवत जोरात येत आहे. तलावाजवळ राजू आणि काही मुलं स्वतःची सायकल चालवत आहेत.
तेवढ्यात गोपी हवेला वेधून मुलांपेक्षा पुढे निघून जातो आणि सायकलला म्हणतो, पळ जॉनी, अजून जोरात, अजून जोरात. सगळी मुलं गोपीला बघत राहतात. राजूला ईर्ष्या होते आणि तो त्याच्या मित्र पप्पूला म्हणतो, गोपी जवळ इतकी छान सायकल कुठून आली? नेहमी तर माझ्याकडे मागायचा. ह्याला तर धडा शिकवायलाच हवा. मी काहीतरी विचार करतो. मी पण ह्या गोपीचा सगळा माज उतरवून टाकेन. तेव्हा ह्याला कळेल की आपल्याशी पंगा घेतलं की काय होतं. राजू एक मोठी दोरी आणून तिला पकडून रस्त्याच्या एका किनाऱ्यावर उभा राहतो आणि दुसऱ्या बाजूने पप्पूला दोरी पकडायला सांगतो. पप्पू, जसा गोपी सायकल घेऊन येईल ना, तशी दोरी वर खेचून धर. ठीक आहे. मग गोपी आणि त्याची सायकल दोघे खाली पडतील. खूप मजा येईल. तेवढ्यात गोपी तिथून जोरात सायकल घेऊन येतो. राजू पप्पूला दोरी उचलायला इशारा करतो आणि दुसरी मुलं पण रस्त्याच्या किनाऱ्यावर आहे. गोपी जोरात सायकल घेऊन येतो आणि दोरीवरून निघून जातो. राजू आणि पप्पू जमिनीवर पडून जातात. सगळी मुलं राजू आणि पप्पूवर जोर जोरात हसतात. त्या दोघांना खूप राग येतो. इथे गोपी सायकल घेऊन बाजारात जातो. चल जॉनी, मिठाई खाऊया. गोपी मिठाईवाल्याकडून 2 रुपयांचे लाडू आणि 2 रुपयांच्या जिलब्या घेतो. गोपी त्याला पैसे देऊन मिठाई घेतो आणि मग तो सायकल घेऊन एका झाडाखाली बसून जातो. तो स्वतः मिठाई खातो आणि सायकलला पण खाऊ घालतो. हे घे जॉनी, लाडू खा. तेवढ्यात गोपीची नजर त्या पेपरच्या तुकड्यावर पडते ज्याच्यात मिठाई असते. तो वाचतो. सायकल स्पर्धा, सगळे भाग घेऊ शकतात. 1,00,000 रुपयांचं बक्षीस. ठिकाण खेडा गाव, सकाळी 10 वाजता मंगळवारी. गोपी खुश होऊन जातो. जॉनी, सायकलची स्पर्धा आहे खेडा गावात. 1,00,000 रुपयाचं बक्षीस आहे. अरे वा, ही तर खूप मजेदार गोष्ट आहे. पण आपण जिंकू नाही शकणार. आपण उद्याच या स्पर्धेत भाग घेणार आहोत बस. आणि मी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेव. दुसऱ्या दिवशी सायकल स्पर्धा सुरू होणार आहे. सगळी मुलं स्वतःच्या सायकली घेऊन मैदानात पोहोचले आहेत. लक्ष्मणपूर गावातून राजू, पप्पू, मोहन, कालू आणि गोपी स्वतःच्या सायकल घेऊन आले आहेत. गोपीला आता असा धडा शिकवेन ना की कायम लक्षात ठेवेल. राजू, मी खूप सारे खिळे घेऊन आलोय. आपण खिळ्यांना त्याच्या सायकल समोर टाकून देऊया. त्याची सायकल पंक्चर होईल आणि तो रेस मधून बाहेर होऊन जाईल. मग तर खूप मज्जा येईल. पप्पू जातो आणि गोपीच्या सायकलच्या पुढे खिळ्यांना हळूच टाकून येऊन जातो. तेवढ्यात माईक मधून सायकल रेस सुरू होण्याची घोषणा होते. ऐका ऐका, थोड्याच वेळात स्पर्धा सुरू करण्यात येईल. जो मुलगा पहिला येईल त्याला बाल समितीकडून 1,00,000 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. मग रेस सुरू होऊन जाते. सगळी मुलं गोपीहून पुढे निघून जातात. गोपी सायकल थांबवून टाकतो. काय झालं गोपी, तू थांबून का गेलास? रस्त्यावर खूप सारे खिळे पडले आहेत. काही हरकत नाही, तू पुढे चालव. गोपी सायकल चालवतो. तो खिळ्यांवरून निघून जातो. त्याची सायकल हवेसोबत गप्पा मारत जोरात पुढे जात आहे. पुढे वाकड्या तिकडे रस्त्यावरून पुढे जातो आणि सगळ्या मुलांना मागे सोडतो. गोपी आता राजूच्या जवळ येऊन जातो. राजू त्याच्या खिशातून काही दगड काढतो आणि गोपीच्या दिशेने फेकतो. पण गोपी दगडांपासून स्वतःला वाचवत पुढे निघून जातो आणि तो पहिला येतो. आई, मी आज सायकल स्पर्धा जिंकलो आहे आणि मला बक्षीस म्हणून 1,00,000 रुपये सुद्धा मिळाले. हे घे आई. आणि हा जॉनी आहे. हे सगळं ह्याच्याचमुळे झालंय आई. ठीक आहे बाळा, आतापासून जॉनी आपल्या सोबतच राहील आणि रोज तुला शाळेत घेऊन जाशील. ह्यानंतर गोपी स्कूलमध्ये जाऊ लागला आणि लक्ष्मीने शिक्षणाचं काम सुरू केलंय. धाडसी लोक कधी नाही हारत.